शेतकरी बंधूंनो, आज आपण कापूस पिकासाठी सर्वोत्तम तणनाशक, त्याची फवारणीची योग्य वेळ आणि पद्धती या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये पिकाची वाढ संथ गतीने असते आणि तणांची वाढ ही जलद गतीने असते. त्यामुळे वेळीच जर तणाचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी केलं गेलं नाही, तर एकंदरीत त्याचा आपल्या पीक वाढीवरती अनिष्ट परिणाम होतो आणि कुठंतरी जे आहे तर उत्पादनामध्ये आपल्याला घट पाहायला मिळते. मग याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा शेतकरी जे आहे तर ते उगवण पश्चात तणनाशकाच्या ज्या फवारण्या आहेत कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मजुराच्या अभावी शेतकऱ्यांना तणनाशक फवारणीशिवाय पर्याय राहिलेला नाही. एक तर मजूर मिळत नाही आणि मिळालंच तर मजुराचा जो खर्च आहे तर तो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परवडेनासा झालेला आहे. त्यामुळे तणनाशक हा सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकरी बंधूंनो, आज आपण कापूस पिकामध्ये उगवण पूर्व आणि उगवण पश्चात अशा दोन्ही पद्धतीनं कशा प्रकारे तणांचं व्यवस्थित नियंत्रण करता येईल याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. सोबतच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. शेतकरी बंधूंनो, सध्या जर आपण बघितलं तर जवळपास 90% शेतकरी असे आहे की जे तणनाशकाची फवारणी कापूस पिकामध्ये उगवण पश्चात त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे साधारण लागवड केल्यानंतर 21 ते 22 दिवसानंतर आपण कापूस पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करतो. पण अशा वेळेस तणनाशकाची फवारणी केल्यानं शेतकरी बंधूंनो काय होतं, त्या तणनाशकाचा आपल्या पिकाला शॉक बसतो. त्याची वाढ खुंटणे, त्याच्यामध्ये पिवळेपणा येणे, त्याला फुटवे न निघणे या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहित नाहीये की कापूस पिकामध्ये आपण उगवण पश्चातच्या ऐवजी उगवण पूर्व सुद्धा तणनाशकाचा चांगल्या प्रकारे वापर करून तण नियंत्रण जे आहे तर ते करू शकतो. आता कापूस पिकामध्ये तण नियंत्रण उगवण पूर्व जे आहे तर ते करण्यासाठी नेमकी आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करायचा? तर शेतकरी बंधूंनो, जे तणनाशक आपण उगवण पश्चात म्हणजे 21-22 दिवसाच्या नंतर ज्या तणनाशकाची आपण फवारणी करतोय, तर हेच तणनाशक आपल्याला कापूस पिकामध्ये उगवण पूर्व तणनाशक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी वापरता येतात. तर ते कशा वापरायचे? शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना जवळपास माहित असलेलं कापूस पिकातलं तणनाशक म्हणजे गोदरेजचं हिटवीड मॅक्स. शेतकरी बंधूंनो, याची फवारणी आपण 21 दिवसानंतर करतो. पण याची फवारणी जर आपण कापूस लागवड केल्या केल्या 48 तासाच्या आत जर केली तर एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी त्या तणनाशकाचे पाहायला मिळतात. तर फवारणी कशी करायची? याच्यामध्ये जो घटक आहे शेतकरी बंधूंनो, तर तो दोन घटक आपल्याला संयुक्तपणे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिला म्हणजे पायरिथिओबॅक सोडियम आणि दुसरा जो घटक आहे याच्यामध्ये तर तो आहे क्विझोलोफ ऑफ इथिल. शेतकरी बंधूंनो, याची उगवण पूर्व फवारणी आपल्याला जर करायची, तुम्ही जर काळ्या पाण्यावरती कापूस लागवड केली असेल तर लागवड केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी देणार आहे, ठिबकना देणार असेल किंवा दांड पाण्याने देणार असेल, तर पाणी दिल्याच्या नंतर 48 तासाच्या आत तुम्हाला त्याची जी आहे तर ती भरगच्च जी फवारणी करायची आहे. साधारण 500 मिली तुम्ही प्रति एकर 200 लिटर पाण्यातून त्याची तिथं फवारणी करू शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही कापसाची लागवड केली असेल तर लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त 72 तासाच्या आत तुम्ही या तणनाशकाची त्या ठिकाणी फवारणी जी आहे तर ती करू शकता. आता अशा पद्धतीनं त्याची तिथं 48 तास किंवा 72 तासाच्या आत फवारणी केल्यानं काय होणार आहे शेतकरी बंधूंनो, जे थोडंफार तण असेल किंवा जे अंकुरण व्हायला सुरुवात झालेली असेल तर त्याला हे जे तणनाशक आहे तर ते तिथं जागेवर मारणार आहे. म्हणजे हे बीजनाशक म्हणून तिथं चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे. आणि आपण जर उगवण पूर्व याची फवारणी केली, एकतर आपल्या कापूस पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम पण होणार नाही, शिवाय जे तण नियंत्रण आहे तर ते लॉंग ड्युरेशन पर्यंत आपल्याला तिथं पाहायला मिळेल. म्हणजे साधारण महिना दीड महिन्यापर्यंत आपल्याला जे तण आहे तर ते नियंत्रणात असल्याचं तिथं पाहायला मिळणार आहे.
सर्व प्रकारचे जे तण आहे, म्हणजे रुंद पानाचं असेल, गोल पानाचं असेल, गवत वर्गीय तण असेल, सर्व प्रकारच्या तणांचा चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त हे तणनाशक त्या ठिकाणी करतं. शेतकरी बंधूंनो, आता हे हिटवीड मॅक्स हे मार्केटमध्ये गोदरेज कंपनीचं आहे, पण हे थोडंसं महागडं जातं. मग याच्यापेक्षा आपल्याला जिथं स्वस्त मिळेल ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे दुसऱ्या कंपनीचं जर तुम्हाला मिळालं, जो कंटेन मी तुम्हाला सांगितला, पायरिथिओबॅक सोडियम प्लस क्युझॉलोफॉप येतील, तर याच्यामध्ये कोणकोणते ब्रँड आपल्याला मिळतात? तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला टाटाचं केवट अल्ट्रा हा एक ब्रँड याच्यामध्ये मिळतो. मला वाटतं धानुकाचं डोजो मॅक्स म्हणून एक आहे. बायरचं घासा नावाचं जे तणनाशक आहे ते एक मिळतं, आणि हे गोदरेजचं हिटवीड मॅक्स. शेतकरी बंधूंनो, याच्या व्यतिरिक्त एक बुस्टरचं हेक नावाचं जे तणनाशक आहे, ज्याच्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम 10% आपल्याला मिळतो. हे सगळ्यात स्वस्त असं तणनाशक आहे आणि चांगलं रिझल्ट देणारं ते तणनाशक आहे. त्याची तुम्ही तिथं उगवणपूर्व तणनाशक जे तर म्हणून फवारणी करू शकता. एक साधारण 300 मिली 150 ते 200 लिटर पाण्यातून तुम्हाला भरगच्च तिथं फवारणी करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की लागवडीच्या नंतर 48 तासाच्या आत आणि जास्तीत जास्त 72 तासाच्या आत, पाऊस पडल्याच्या नंतर, धूळ वाफेत लागवड केली असेल तर पाऊस पडल्यानंतर, काळ्या पाण्यावर लागवड करीत असेल तर पाणी दिल्याच्या 48 तासाच्या आत, ठिबकवर असेल तर पाणी दिल्यानंतर, किंवा पाऊस पडल्यानंतर लागवड केली तर लागवड केल्या केल्या 48 तासाच्या आत तुम्ही हेकची तिथं फवारणी करू शकता. हे जे दोन तणनाशक मी तुम्हाला सांगितले, हिटवीड मॅक्स किंवा हेक, उगवण पूर्व सुद्धा तुम्ही त्याची फवारणी करू शकता आणि उगवण पश्चात सुद्धा तुम्ही त्याची फवारणी करू शकता. दोन्ही प्रकारे फवारणीसाठी ते चालतं, पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाहीये की ते उगवण पूर्व चालतं म्हणून. त्यामुळे बऱ्याचदा शेतकरी संभ्रमात असतात. उगवण पूर्व तणनाशक म्हणून जर तुम्ही त्याची फवारणी केली तर एकंदरीतच बेस्ट रिझल्ट तुम्हाला त्याचे पाहायला मिळणार आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, आणखी तुम्हाला एक पर्याय मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये गोदरेज कंपनीचंच एक नवीन तणनाशक आलेलं आहे. त्याचं नाव आहे शेतकरी बंधूंनो मॅक्सकॉट. मॅक्सकॉट नावानं मागच्या वर्षी मार्केटमध्ये एक कापूस पिकामध्ये उगवणपूर्व तणनाशक आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जो घटक कोणता आहे शेतकरी बंधूंनो, तर पेंडॅमिथॅलिन आणि आपला पायरिथिओबॅक सोडियम, हे दोन घटक याच्यामध्ये संयुक्तपणे देण्यात आलेले आहे. तर याची फवारणी लागवड केल्यानंतर लगेच 48 तासाच्या आत तुम्हाला तिथं करायची आहे, ओल्या जमिनीवर. हे पण एक चांगलं तणनाशक आहे शेतकरी बंधूंनो. तर अशा प्रकारे कापूस पिकामध्ये तणांचं व्यवस्थित तुम्हाला जर नियंत्रण करायचं असेल तर उगवणपूर्व वापर करा. आणि जर तण झालंच तर 20-21 दिवसाच्या नंतर हलका हात परत तुम्ही या तणनाशकाचा तिथं मारू शकता, म्हणजे जेणेकरून तण जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने नियंत्रणात येतील आणि पुढचा 1.5 ते 2 महिने आपलं शेत जे आहे तर ते चांगल्या पद्धतीनं तणमुक्त राहील आणि पिकाची जी वाढ आहे तर ती वाढ पण त्या ठिकाणी चांगली होईल. अशा पद्धतीनं तणनाशकाच्या तुम्ही तिथं फवारण्या ज्या आहेत तर त्या करू शकता आणि तणाचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवांसोबत व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.